opening batsman for Mumbai. Both the batsmen and good touch here in this series. Batted brilliantly for the team. While Fox Kishore will bowl the first over for Hyderabad. Hyderabad in good form in IPL as well. I think they are at rank number 2 or 3 in IPL. Kishore मुंबई इंडियन्सची मॅच आहे तर नक्कीच प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे आपण बघतोय. First over is a power play over, of course. First ball, short ball, and got the top edge of the ball flies into the final leg region for a single. So Yatin of the Mac with the outside edge flied in the air for a single. Kishore rightly so, bowling a short length ball, not giving over pitch balls. Knows the importance of oh, that's high in the air. That's gone over the top, and that will go away for 4. I think. Let's wait for the umpire. Decision here. Boundary signal with the umpire. What a brilliant shot of the back foot. Hit the way over the mid-off region. Great execution of the stroke. High in the air over the mid-off region. Important boundary in the second semi-final. पंच कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा करणार नाही याची ग्वाही मी देतो. मुख्य पंच व तिसरे पंच लेग अंपायर यांच्यामध्ये डिस्कशन हे नक्की चेंडू कोणत्या बाजूने गेला होता. पंचांनी आपला निर्णय कॉमेंट्री बॉक्स मध्ये कळवायचा आहे. पंच जो काही निर्णय देतील तो अंतिम निर्णय असेल. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. आपल्याला 25 मिनिटांमध्ये एक इनिंग संपवायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे. हैदराबाद 11 सनरायझर हैदराबाद प्लीज कम सेट युअर फील्ड. पंच आपला निर्णय देतील, ऑर्गनायझर आपला निर्णय देतील. आपण कोणत्याही निर्णयामध्ये आक्षेप घेऊ नये. सनरायझर्स हैदराबाद पंच आपला निर्णय देतील व ऑर्गनायझर जे आहेत संदीप गुंडापेले असो किंवा इतर ते आपला निर्णय देतील. आपण
ऑर्गनायझरशी आणि पंचांशी कोणताही वाद घालू नये. त्यांचा जो काही निर्णय आहे तो अंतिम राहील. पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. फेअर प्ले अवॉर्ड सुद्धा आहे. रिमेंबर, फेअर प्ले अवॉर्ड कडे सुद्धा बघा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय सनरायझर्स हैदराबाद. भरपूर वेळ गेलेला आहे. अजून आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. प्रतिष्ठानगर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आपण पाहिले. कालपासून आपण 8 संघ यांच्यामध्ये खेळी आपण पाहिली कालपासून. आणि आज आपण सेमीफायनल मॅच कडे आलो. पहिली सेमीफायनल आपण पाहिली पंजाब वर्सेस राजस्थान. पंजाब 11 यांनी सेमीफायनल मॅच जिंकून फायनल मॅच म्हणजे अंतिम सामन्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. आणि सेकंड सेमीफायनल इज इन प्रोग्रेस नाव. मुंबई वर्सेस सनरायझर्स हैदराबाद. Sunrisers Hyderabad winning the toss, deciding to field first. A little bit of controversy going on about the decision, whether it's a boundary or not. Enough of the discussion. Please start the match as quickly as possible. Javed and Sandeep, please give your decision as quickly as possible. पंच, आपला निर्णय आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये कळवायचा आहे. किती धावा पंच? 4 धावा दिलेल्या आहेत पंचांनी. आणि फारच महत्वपूर्ण असा चौकार होता हा. सेमीफायनल मॅच मध्ये पॉवर प्ले ओव्हर मध्ये चौकार आणि मोमेंटम जो आहे मॅचचा तो पूर्णपणे बदलतो एका चौकाराने. बॅकफुटला खेळायचा प्रयत्न करतो फलंदाज. दोन चेंडून 5 धावा धावफलकावर ती मुंबई इंडियन्सच्या. अनुभवी गोलंदाज किशोर भोरे चेंडू हाताळताना तिसरा चेंडू या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेस मग टॉपेज लागलेली आहे. आणि किशोरवर स्वतः ड्रॉप कॅच. झेल सोडलेला किशोरने. फॉलो थ्रू वरतीच कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता किशोरने, परंतु झेल टिपू शकले नाहीयेत. आणि एक धाव मात्र फलंदाजाला मिळते. धाव संख्या एकूण जाऊन पोहोचली ती 6 वर. पहिल्या षटकात 3 चेंडू झाले. धाव संख्या झाली 6. नक्कीच प्रश्न इथे खूप उपस्थित होतो की गोलंदाजाला गरज होती का त्या कॅचवर जायची. 2 खेळाडू तिकडे होते. मिड ऑफला सॉरी. किशोर स्वतः झेल करण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि झेल त्याने सोडलेला आहे. धाव संख्या झाली ती 6. राजेंद्र कम्स ऑन स्ट्राईक.
ओव्हर पिचवर सुंदर रित्या फ्लिक केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मात्र निश्चित फलंदाजाला. आपण बघतो कॉपी बुक स्टाईल फलंदाजाकडून. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला गेले आणि खूप सुंदररित्या त्याने फ्लिक केला. मनगटाचा खूप चांगला उपयोग हा फटका एक्झिक्यूट करताना फलंदाजाने. स्लोवर चेंडू आणि यावेळेस मात्र सुंदर असा दमदार फटका मारलेला मिडॉनच्या दिशेने. एक धाव मात्र निश्चित मिळते फलंदाजाला. धावसंख्या एकूण झाली ती 8. पहिलं षटक मार्गच असताना धावसंख्या झाली 8. महागड असं षटक म्हणावं लागेल किशोरचं. 5 चेंडू मध्ये 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. दोन्ही सुद्धा फलंदाज त्यांच्या एलिव्हेशन मध्ये जर चेंडू मिळाला तर नक्कीच पोहोचवायच्या प्रयत्नामध्ये आहेत दिसत आहेत. शेवटचा चेंडू फार क्रुशल आहे. नक्कीच किशोर एक धाव देऊन षटक संपवायचा प्रयत्नात असेल. पण फलंदाज मात्र जर हा चेंडू एलिव्हेशन मध्ये मिळाला तर आपण नक्कीच मिड ऑन किंवा मिड ऑफच्या दिशेने वरून त्यांच्या वरून फटका मारण्याचा प्रयत्न करत असतील. किशोर to Rajendra. That's split magnificently into the gap. She goes, and that's going to a single as well. With that single, score moves to 9. Right on the first over, the score is 9 without loss. Pratiksha Nagar Premier League 2024. This is the first edition of the Pratiksha Nagar Premier League. After long years, after 4-5 years, we are watching a Pratiksha Nagar Premier League overarm stuff. We saw a lot of underarm Pratiksha Nagar Premier Leagues organized here in Mala Garden and also in this ground. And here in this Ashok Visal ground, we are witnessing the Pratiksha Nagar Premier League overarm stuff after a break of 5 years. This time organized by Datta Keluskar. Special thanks to Aryan Rajurao and Arna Rajurao for their helping hand to the tournament. We are remembering the legendary, great, late Santosh Gaikwad, the former YCG captain. What a tournament this has been. Lot of great batting, lot of great bowling, lot of great fielding as well here in this tournament. लेग साइडला जे आहे त्यांनी पायवर करायचे आहेत. लेग साइडला जे बसलेले आहेत त्यांनी मिड विकेटच्या दिशेला कृपया करून पायवर घ्यायचे आहेत. आशिष, भारताचा आशिष नेहराची आठवण येते जेव्हा आपण लेफ्ट आर्म स्विंग बॉलर बघतो आणि आशिष नाव असतं. आशिष नेहरा 2003च्या वर्ल्ड कप मध्ये इंग्लंड बरोबर काढलेले 6 विकेट अजून डोळ्यासमोर आशिष नेहराचे. आणि हा स्विंग केला होता आशिष नेहरा सारखा सुंदर चेंडू टाकला होता. टप्पा पडून चेंडूने उसळी घेतली होती आणि निर्धाव चेंडू. Oh, what a ball! What a tremendous ball that is. Jumping in the air and spinning the ball sharply, flighting the ball in the air, bamboozling the batsman in the air. This is absolutely tremendous stuff by the bowler here. Short ball got the top of the edge of the bat and ball flies into the final leg region. That will be only a single run as well. With that single, the score moves on to 10 here. 3 balls gone. Score is 10. This 2 dot balls and then a stoppage fly towards the final leg region for a single. 9 runs in the first over. Ashish doing a tremendous job for his team here. Glorious job for his team. Bowling awesome deliveries. Hyderabad winning toss, deciding to field first, letting Mumbai bat first. Mumbai got 10 runs. Second over is in progress. Of course, we have to name some of the players who did hard work in organizing this tournament. Javed Kachi, Datta Keluskar, Sandeep Gundapelli,
Nihal Rane, all these boys did a lot of hard work in organizing this cricket tournament. It's not easy to organize. You have to work hard for at least 15-20 days to organize any cricket tournament. For this is a Premier League. On that stage of the bat, and fall short of the fielder, fielding at the point region. Only a single run with that single score moves to 11 here. He's bowling such a good line, good length, not allowing the batsman to get any elevation. दोन चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 11. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खचले होते आशिषने. परत नफीतुली अशी गोलंदाजी आशिषची. शॉर्ट बॉल यावेळेला हॅमर केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मात्र निश्चित मिळेल फलंदाजाला. मोठ्या ग्राउंड मध्ये नक्कीच हा चौकार किंवा षटकार असता, परंतु शॉर्ट ग्राउंड असल्यामुळे एकच धाव फलंदाजाला आणि धावसंख्या झाली ती 12. आणि पुन्हा एकदा हॅमर केलेलं आहे. कॉपी बुक स्टाईल, सेम झेरॉक्स कॉपी ऑफ द फर्स्ट शॉट. Action replay you can see of the first shot, and with that single score moves on to 13. At the end of the second over, the score is 13 without loss. धावसंख्या झाली ती 13. 2 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झाली ती 13. आपण बघतोय सर्व नवदूत खेळाडूंबरोबर सुद्धा किशोर कसा घुळून मिळून राहतो. कोणती स्पर्धा असो, कोणती टीम असो, टीम चालवणं शिकावं तर ते किशोरकडून. एक अनुभवी असा खेळाडू, एक अनुभवी कर्णधार या मैदानातील किशोर भोरे. तरुण पिढीला क्रिकेटमध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना किशोर भोरे. निहाल राणे हा विकेट किपिंग करतो, पण तो बॉर्न टू प्ले संघाचा कर्णधार. तो सुद्धा काही टिप्स किशोर भोरेला नक्कीच देऊ शकतो. हो, सुंदर चेंडू पुन्हा एकदा फ्लायटेड केला होता. ऑकलँड एरियाला हिट केला होता आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या एकूण झाली ती I beg your pardon, that was a wide ball. The wide score down to 14 here. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला होता. ब्युटिफुल स्ट्रोक ओव्हर द कव्हर रिजन for another single. With that single score moves on to 15. Take a look at the transfer of the body weight whenever he's executing that kind of stroke. Absolutely terrific. Absolutely magnificent shot. Back foot punch over the cover region. पुन्हा शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुट पॉईंटच्या दिशेने टोलावलं होतं. एक धाव मात्र निश्चित मिळते फलंदाज. धावसंख्या झाली ती 16. दोन्ही फलंदाज एक धाव घेण्यामध्ये संतुष्ट. सेमीफायनल मॅच आहे. knows the importance of each and every single run. Both the batsmen playing some handsome stroke, going right to the pitch of the ball, playing copybook style cricketing strokes. Unbelievable stuff by both the opening batsmen. Score is 16. We are in the third over. Once again, waiting for the ball to come onto the bat, not really playing any rash strokes. Single run more added to the score. With that single score moves on to 17 here. Hyderabad winning the toss, deciding to field first. So far conceding 17 runs of their first 2.3 overs. Just a bit expensive
First over was expensive. 9 of the first over. Remember that boundary over the mid-off region by Yatin of Kishore. This time changing the line, going over the wicket to the right-handed batsman. See the fielding change now. A lot of fielding closing in, trying to add pressure on the tee on the batsman. Another wide considered. These wides they can be so crucial at the end of the day. Remember, Nihal giving sub tips to his bowlers. He's now become an experienced captain. He's been handling bond to play in the last 5-6 overs or years. He's handling it very well. Kishore is leading Kishore Nihal to handle the team here for some time. Flatted ball and smashed away magnificently, absolutely magnificent shot. सिंगल मोर रन ऍडेड टू द स्कोर. नक्कीच मोठा मैदान असेल तर आपण हा चौकार की षटकार असतं मला तर वाटतंय. परंतु आपल्या जे शॉर्ट मैदान असल्यामुळे एकच धाव फलंदाजाला मिळेल आणि धाव संख्या एकूण झाली ती 19. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. व्हॉट अ ब्रिलियंट शॉट दॅट वॉज. इवन दो सिंगल, स्टिल अ beautiful stroke, magnificent stroke by the batsman. Full toss, got high on him, straight to the fielder, take the catch easily, first wicket down for Mumbai. There was an appeal for height no ball, but umpire saying that that wasn't over the waist high, that was legal delivery, and that hence the batsman is walking back to his dugouts here. Score is 19 in the third over. तिसरं षटक मार्गदर्शनाचा धावसंख्या झाली ती 19. सनरायझर्स हैदराबाद यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घ्यायचा निर्णय केला होता आणि मुंबई इंडियन्सला त्यांनी तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 19 वरती राखून ठेवलेली आहे. एक गडी गारद झाला तो मुंबईचा. सुंदरची गोलंदाजी रोनकची या षटकामध्ये त्यांनी 2 वाईट दिलेले आहेत, परंतु एक विकेट सुद्धा गारद केलेला आहे आपल्या संघासाठी. तर जी लाईन लेंथ चांगली आहे, परंतु थोडस तो मिस आउट करतोय, त्यामुळे 2 वाईट गेले होते. हा सुद्धा एक यॉर्कर लेनचा प्रयत्न केला होता, परंतु फुल टॉस चेंडू आणि तो इझिली फ्लिक केला होता मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मात्र निश्चित मिळते फलंदाजाला. 3 षटकं संपलेले आहेत आणि मुंबई इंडियन्सची धावसंख्या झाली आहे 20. एक गडी गारद. मुंबई इंडियन्सच्या 3 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 20. एक गडी गारद. किशोर याच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि बाकीच्या 2 षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत त्या मुंबई इंडियन्स तर्फे. Rupesh Vazradkar is bowling the important power play over for his team. He's been quite a bowler for Bond to play over the years.
Comes Rupesh in swinging delivery. That was a very good sharp in swinging delivery by Rupesh off cutter. Swinging back into the right-handed batsman. Batsman was trying to flick that ball but didn't quite get any contact with the ball here. Missed out on that and ends up as a dot ball. Second ball. Oh, what a delivery! That was kept low just a little bit. Wonderful stuff by Rupesh. He's been a strike bowler for Born to Play. Very much like what Kagiso Rabada is for South Africa. The way Rupesh balls. Score is 21. A lot of dust flowing around the ground as well. Oh, once again the batsman with a blind leers. Oh, and that's going to be a run out. That's going to be a run out. The batsman is still thinking whether the striking batsman was or was the non-striking batsman. The umpire will decide. पंच निर्णय घेतील की कोणता फलंदाज बाद होता स्ट्रायकिंग फलंदाज की नॉन स्ट्रायकिंग फलंदाज बाद होता आणि मुंबई इंडियन्स यांचा दुसरा गडी गारद झालेला आहे धावसंख्या किती झाली ती 21. नवीन फलंदाज विशाल ठाकूर एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू विश्व जागृती संघातर्फे खेळतो शरीर यष्टी बारीक असली परंतु षटकार मारण्यामध्ये सुद्धा माहिर आहेत विशाल आपण खूप वेळा या मैदानात बघितलं विशालला षटकार मारताना सुद्धा पाहूया आता ह्या दोन षटकामध्ये विशाल काय कामगिरी करतायत मुंबई इंडियन्स साठी 3 चेंडू झालेले आहेत 3 चेंडू शिल्लक आहेत रुपेश अशी सुंदर गोलंदाजी त्यांनी एकच धाव खर्च केलेली या षटकामध्ये पुन्हा एकदा शॉर्ट बॉल कट केलेला स्लिपच्या दिशेने आणि धाव मात्र मिळणार नाही सुंदर गोलंदाजी करतायत रुपेश लाईन अँड लेंथ तुम्ही त्यांची बघताय इम्पेकेबल म्हणतो आपण क्रिकेटिंग भाषेमध्ये त्या पद्धतीची गोलंदाजी रुपेश वसरटकरची Absolutely tremendous stuff by Rupesh here. Short ball and edge of the bat flies into the third man region for another single, and with that single, score moves on to 22. Only 2 balls of his 5 balls. What an over! What a crucial over! Will this be the turning point of the match? That's a question to be asked here. Even somebody like Vishal is struggling to play against Rupesh. Is bowling that kind of line and length here for his team. Magnificent stuff. Advancing down the track, getting the inside edge of bat and straight into the mid-wicket region. Batsman will complete a single. With that single, score moves on to 24 here. Beg your pardon. 23. 23 धावसंख्या झालेली आहे 4 षटक झाली आहेत मुंबई इंडियन्सची धावसंख्या झाली 23 2 गडी गारद झालेले आहेत पॉवर प्ले षटक जे चौथं होतं हे सुद्धा संपुष्टात आलेलं आहे आणि आता 5वं षटक घेऊन येत आहेत पाहूया आपण कोणता गोलंदाज घेऊन येतो 5वं षटक रुपेश अशी फारच नफीतुली अशी गोलंदाजी सुंदर गोलंदाजी बॉर्न टू प्ले संघासाठी हा सुंदर गोलंदाजी नेहमीच करतो त्याचा इकॉनॉमी रेट जर आपण काढला तर तो नक्कीच 4च्या खाली नक्कीच असेल रुपेशच्या बॉलिंग ऍव्हरेज सुद्धा त्याचा खूपच चांगला आहे 18 ते 20च्या दरम्यान त्याचा बॉलिंग ऍव्हरेज असेल रुपेशचा
चला जास्त वेळ घ्यायचा नाही. ऑलरेडी 25 मिनिटाच्या वर आपली वेळ होऊन गेलेली आहे. चौकाराच्या निर्णयावरतीच आपली 5 मिनिटं गेली होती, लक्षात घ्या. त्यामुळे लवकरात लवकर हे षटक संपवायचं आपण. नवीन गोलंदाजाचं नाव आहे रोनित. आणि इलेक्शनच्या खूपच बाहेर वेवूड बॉल असं म्हणावं लागेल. जसं आपण लुझनिंग अप होतो सुरुवातीला चेंडू गोलंदाज कोणताही पहिला चेंडू टाकतो त्या पद्धतीचा चेंडू बघायला मिळतो रोनित कडून. पुढील चेंडू pitch ball, top edge of the bat, flying in the air, going outside the ground, I think, and that will be only a single. With that single, score moves on to 25. Vishal giving some ideas to the batsman. Singles may be good enough. 31 can be a good score. 30 can be a good score. If there is a ball in the elevation, you may go for it. That's what ideas will be given by Vishal to the striking batsman. Full toss hammered away into the mid-wicket region, and that will be another single run added to the score as well. With that single, score moves into 26. 4 ball remaining in the over. Can he smash the ball out of the ground for 6? That's a question to be asked here. Can he middle one for his team? One for his team. That's what crowd is expecting from the batsman as well. Because now he's well set at the crease. He's batting in the last over. Comes thrown third ball of the over. Smashed away! Oh, the position! Where's that going? Has it gone all the way for 6? That's a question to be asked here. The umpire will consult with the third umpire. He will ask the third umpire where did that ball landed. Hit magnificently over the long out region. Let's wait for the umpire decision here. पंच हे बाउंड्री लाईनवरील पंचांबरोबर चर्चा करतील आणि निर्णय कळवतील. कोणी पंचांजवळ जायचं नाहीये. पंचांपासून लांब राहायचंय. खेळाडूने कोणत्याही पंचाजवळ जायचं नाहीये. पंच हे बाउंड्री लाईनवरील जे पंच आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतील आणि आपला निर्णय कळवतील. सुंदर फटका मारला होता. फर्स्ट चेंडू होता आणि पॉवर एक्सिक्युशन जी होती या फटक्यावरती फारच जबरदस्त होती फलंदाजातर्फे. परंतु आपण पाहूया की हा चेंडू हा षटकार गेलाय की एक धाव गेली आहे. निर्णय पंच कळवतील. अरे उधर रूल अलग है वो लोग नहीं बराबर है टाइमिंग अलग है रूल अलग है ना बाहर गए तो एक ही रहता है उधर पे बाहर जाने पे उधर रहेगा तो 6 थे 8 को लगा क्या पता मार से पंच आपला निर्णय पुन्हा एकदा कळवायचा आहे. 1 रन डिक्लेअर. 1 रन डिक्लेअर्ड. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या एकूण झाली ती 27. बॅड लक आय विल से टू द बॅट्समन.
That was hit tremendously with a lot of power. Just missed it by the whisker. That would have been certain six. Missed it by just a whisker. I will say so. Score moves on to 27 with that single. Just still three balls remaining. Vishal is looking for the elevation, looking for the big one. One connection that will be good enough for your team. Once again, oh, that was standing and delivering and smashing like a rocket towards the mid wicket region for a single. With that single, score moves on to 29 here. 28 रे. Actually, ball to ball चालू आहे. Beg your pardon, 28 here. He's batting magnificently for his team here. Absolutely tremendously. दोन चेंडू शिल्लक या षटकामध्ये धावसंख्या झाली 28. मुंबई इंडियन्स वर्सेस हैदराबाद सेकंड सेमीफायनल 28. 28. दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. रोहितचा पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र लेग साइड दिशेने इनसाइड एज लागली होती आणि एक धाव मात्र निश्चित मिळते फलंदाजाला. धावसंख्या एकूण झाली ती 29. शेवटचा चेंडू एकही कनेक्शन अजून झालेलं नाही. विशाल नक्की शेवटचा चेंडू हा नक्कीच षटकार मारण्याचा प्रयत्न करत असेल. षटकार लागला 35. 35 कॅन बी अ ह्यूज स्कोर हिअर इन दिस ग्राउंड. Trying to connect, trying to dance down the track. Bowler cleverly bowling the slow one, disguising the batsman in the air, deceiving the batsman in the air, and batsman is got out, stumped out. Mumbai Indians have got 29 runs of their 5 overs, and Sunrisers Hyderabad will be chasing 30 runs to win this match of exactly 30 balls. तीस धावांची आवश्यकता हैदराबादला हा सामना जिंकण्यासाठी. मुंबई इंडियन्स यांनी 5 षटकांमध्ये 29 धावा उभारल्या. त्यांचे 2 गडी गारद झाले होते. आपण पाहिलं यतीन हा एकूण 10 धावांवरती खेळत होता आणि त्याचप्रमाणे विशाल यांनी 2 धावा मारल्यात. विशाल के यांनी एकूण 6 धावा मारल्या होत्या आणि राजेंद्र याच्या फलंदाजीतून आपण पाहिले एकूण 8 धावा. हैदराबाद संघाला 30 धावांचं लक्ष मुंबई इंडियन्स याने ठेवलेलं आहे. सेमीफायनल ची लढत हैदराबाद वर्सेस मुंबई इंडियन्स.
मुंबई इंडियन्स पहिली फलंदाजी करताना 20 धावांचं आव्हान हैदराबाद संघासमोर ठेवलेलं आहे. चला सलामीचे फलंदाज हैदराबाद संघाकडून शेरॉन आणि विवेक. आणि मुंबई इंडियन्स या संघाकडून बघूया पहिलं षटक कोण घेऊन येतं. पॉवर प्लेचं षटक स्वतः कर्णधार विशाल. स्वतः कर्णधार संघाचा पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन विशाल टू शेरॉन 20 धावांचं लक्ष. पहिला चेंडू संपरण डिलिव्हरी थोडासा खाली राहिला. निर्धाव चेंडू सांगता कीपर बॉल नहीं पकड़ेगा. यष्टीरक्षक अमोल नारकर. कीपर बॉल नहीं पकड़ेगा. पहिला चेंडू काहीच समजलं नाही शेरॉन यांना. आणि टॉपेज आणि फलंदाज बाद झटका संघाला शेरॉनच्या रूपात. शेरॉन बॅक टू द पवेलियन.
आणि 2 अंकात धाव लॉलीपॉप काय असतं? आणि अजून एक चोरटी धाव, अजून एक चोरटी धाव. बघूया पंच काय निर्णय देतील. आऊट काय बोलला तू? रन आहे तुझा. तुझा आहे ना भाऊ रन. 3 रन ना. हा? रन लिहू नको. पंचांचा डिसिजन पेंडिंग. त्याने आता हात मध्ये पंच किती धावा आहेत या? पण त्यांनी नोट आउटचा कॉल दिला. त्यांनी अपील मागितली, तो कॉल दिला त्यांनी. पंचांकडे अपील मागितली होती ती फेटाळलेली आहे पंचांनी. आणि बघूया आता पंच किती धावा डिक्लेअर करतील. कॉल डिक्लेअर नाही केला रे त्यांनी. त्यांनी रनआउट पंचांची वाट घालू नये जरा. रनआउट झालं अपील मागितली ना, ती त्यांनी फेल केली. पंचात डिसिजन देतील. पंच कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा करणार नाही याची दक्षता कमिटीतर्फे बाळगण्यात आलेली आहे. आपण पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाहीये. पंच जो काही निर्णय देतो अंतिम निर्णय राहील. फलंदाजाने 2 धावा घेतल्या होत्या, त्यानंतर तिसरी धाव सुद्धा फलंदाजाने घेतली होती आणि ह्यावर निर्णय ही कमिटी आणि पंच हे मिळून देतील. पंच आपण आपला निर्णय कॉमेंट्री बॉक्स कडे कळवायचा आहे. आपण प्रतिष्ठानगर प्रीमियर लीग खेळत आहोत व आपण सर्वांनी मिळूनच ही प्रीमियर लीग भरवली होती. त्यामुळे पंच हा कोणत्याही प्रकारचा पक्षपाती करणार नाहीत त्याची दक्षता पूर्ण कमिटीतर्फे बाळगण्यात आलेली आहे. टीम बाग क्या हुआ क्या डिसीजन क्या हुआ? प्रतिष्ठानगर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आपण पाहिले एकूण 8 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रथम सेमीफायनल आपण पाहिली पंजाब वर्सेस हैदराबाद आणि आपण पाहिलं पंजाब 11 हा अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. सेकंड सेमीफायनल इज इन प्रोग्रेस. मी तर तुला सांगतो. Second semi-final is in progress between अरे भाई डिसिजन Mumbai and Hyderabad. Mumbai batted first. Hyderabad winning the toss, deciding to field first, letting Mumbai bat first. Mumbai got 29 runs in their board. Hyderabad chasing 30 runs to win this match. And last ball was smashed away straight to the mid-off region. The catch was dropped, and then batsman ran for 2 runs. And then there is a lot of controversy going on whether that was third run or not. Lot of discussion going on. परंतु माझं असं म्हणणं आहे की हे आपण प्रीमियर लीग ही आपण सर्वांनी मिळून भरवली आहे. त्यामुळे पंच हा आपण बाहेरून मागवलेला आहे. पंच जो काही निर्णय देतील हा आपल्याला मान्य करायचाच आहे. पंचांवरती कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा प्रयत्न आपण करू शकत नाही. संदीप गुंडापल्ली हा सुद्धा एक अनुभवी पंच आहे. आपण बघतो चांगला खेळाडू आहे, विश्वजागृत संघाचा कर्णधार आहे आणि तो अनुभवी पंच सुद्धा आहे. तो कोणत्याही प्रकारचा निर्णय हा पक्षपातीपणा करणार नाही याची ग्वाही आम्ही देतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दबाव पंचांवरती आपण आणायचा नाहीये. चला पंचांची वाद घालू नये प्लीज. आपलीच टुर्नामेंट आहे ही. बोल बोल कमिटीची वाट टीम बाग. आता काय फायनलला काय खाताय? नाही ठीक आहे.
कृपया करून सामन्याला लवकर लवकर सुरुवात करायची. अजून आपल्याला अंतिम सामना सुद्धा खेळायचे आहे. कमिटी आपला निर्णय आपण कळवायचा आहे लवकरात लवकर. 9:40 झालेले आहेत. अजून अंतिम सामना खेळायचा. प्रेझेंटेशन सेरेमनी बाकी आहे. व आपण ही जी प्रीमियर लीग भरवली आहे, प्रतिष्ठानगर प्रीमियर लीग, ही सर्वांनी मिळून भरवलेली आहे. सर्वांची प्रीमियर लीग आहे. पण पंच सुद्धा जे आहे ते बाहेरून पाचारण केलेलं आहे. त्यामुळे व कमिटी आहे हे मिळून हा निर्णय देतात. जावेद कच्ची सारखा अनुभवी एक क्रिकेटिंग ब्रेन तिथे आहे. विश्वजागृती संदीप गोंडापिल्ली आहे स्वतः. मला वाटतं निर्णय लवकर लवकर होईल व आपण सामन्याला लवकर लवकर सुरुवात करू अशी अपेक्षा मी बाळगतो. कल्पेश, वो मैच अभी भी याद है क्या? पंजाब जीता था, वो 6 मारा था. क्या बोलेंगे कल्पेश उसके बारे में? उसके बारे में कुछ बोलो तब तक. दीपेश ने बहुत ही बढ़िया बैटिंग की थी उस मैच में. एकदम से वक्त बदल दिया था, जज्बात बदल दिया था किंग्स 11 पंजाब के लिए. वो एक सेकंड मैच का डिसाइडर था. वो एक शॉट. दीपेश एक ऐसे प्लेयर है सचिन सर, अगर उनका क्रिकेटिंग टैक्टिक्स और उनका क्रिकेटिंग करियर आप देखोगे तो वो सामने के शॉट बहुत अच्छे लगाते. जब भी उनको रूम मिला है वो बहुत अच्छे शॉट लगाते. हेलो, वो कैमियो इनिंग्स खेलते. दिनेश कार्तिक बैंगलोर के लिए खेलते. कैमियो इनिंग्स 1 बॉल 5 मारा था दिनेश कार्तिक ने. मालूम है, बांग्लादेश के खिलाफ 6 मारा था. उस मैच की याद आ गई मुझे जब भी दीपेश ने 6 मारा. 1 बॉल 5 की अगर मैच बोले तो जावेद मियांदा, चेतन शर्मा, ये मैच तो सबके आंख के सामने. अभी भी चेतन शर्मा को 6 मारा था. जावेद मियांदाद ने 1 बॉल में 5 रन चाहिए थे. 1987 शारजा मैच. दाद देनी होगी दीपेश की. उसने अपने टीम के लिए बहुत ही बढ़िया सिक्सर लगाकर मैच का पलना निवाला राजस्थान रॉयल्स के मुंह से छीन लिया और अपने पक्ष में रखा है. लेकिन एक को बात ध्यान में रखनी होगी, मनोज गायकवाड़ एक ऐसे प्लेयर है जो ग्राउंड के बाहर सीट पर बैठ के मेकर है. वो उनका क्रिकेटिंग ब्रेन इतना शार्प है, मास्टर माइंड. उन्होंने पूरा सेट किया है कि कौन से मूवमेंट पे कौन जाएगा, हितेश करकेरा कब बैटिंग करने जाएगा, अगर हितेश का विकेट गिरता है तो बाला जाएगा. ये सब पूरा हार्डवर्क आप बोल सकते हो कि मनोज गायकवाड़ इन्होंने बहुत ही अच्छा सपोर्ट किया है किंग्स 11 पंजाब को. आप देख सकते हो उनका प्यार क्रिकेट के लिए और उनके भाई हितेश करकेरा के लिए बहुत ही अव्वल है. मनोज गायकवाड़, अगर उसके बारे में बोलेंगे तो वाईसीजी टीम उन्होंने इतने साल से चला है. विदाउट प्लेइंग ही वॉज कॅप्टनिंग द साइड. 5 चेंडू झाले, धावसंख्या झाली ती 4. यावे चेंडू जमिनीला गाठा आणि एकदा घेण्याचा प्रयत्न, पण थोडस क्षेत्ररक्षण सुंदर होतं, पण फेकती चुकीची होती. आप देख सकते हो ये एज में भी किशोर गोहिल एट द एज ऑफ 42 बहुत विस्तृत और क्विक. उनके सामने यंगस्टर सूरज पवार जो एकदम उनसे एज में कम रहकर भी एक भोलिया जैसा भागते. उनसे ज्यादा क्विक आप देखने जाओगे तो किशोर गोहिल, भोरे एट द एज ऑफ 42 बहुत ही बढ़िया फिटनेस है उनकी. वो बहुत ही क्विक है सूरज पवार से. आप देखना चाहोगे सचिन सर, पूरे एंटायर सनराइजर्स हैदराबाद के टीम में सब यंगस्टर्स प्लेयर है, बट उनसे भी फिट और क्विक किशोर. कल्पेश, मुझे तो लगता है जेम्स एंडरसन जो इंग्लैंड के 42 एज में खेल रहे हैं, ये किशोर की फिटनेस तो है जॉन्टी रोड्स की तरह ही है, लेकिन जेम्स एंडरसन भी किशोर से कोई टिप्स लेंगे होंगे कि मैं फिटनेस कैसे रखूं. इस तरीके की फिटनेस है किशोर की इस मैदान में. नक्कीच कल्पेश आणि सचिन, तुम्ही सांगितलं की किशोरची फिटनेस. यावेळी चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न
पण फिक्रांना मगाशी बोलल्याप्रमाणे खूपच चुस्तीले फुर्तीले असे किशोर भोरे एक सेशन होऊन जाईल त्यांच्या फिटनेसवर जर बघायला गेलं तर एक सेशन ठेवता येईल की त्यांची फिटनेस ते सांगू शकतील की आपल्याला की त्यांची फिटनेसचा राज. भानेकर जी, आप सिर्फ फिटनेस पर ही ध्यान दे रहे हो, आप उनका ब्रेन, क्रिकेटिंग ब्रेन देखिए, वो माइंडसेट एकदम ऑस्ट्रेलिया के टीम के तरह लेके चलते हैं. मतलब वो इतने टाइम से, एक पूरे 5 डेकेड से एक टीम चला रहे कांगारू. बहुत ही बढ़िया शॉट, सूरज पवार, मैन फ्रॉम विश्व जागृति. ग्रेट बैटिंग बाय सूरज पवार, अपीलिंग फ्रॉम अंपायर फॉर नो, बट अरे भाई मैं बोला अपील कर रहा है बट नहीं दिया. अंपायर डिनाइड फॉर नो बॉल. सूरज पवार, इनसे विनती होगी कि हमारे अंपायर बहुत ही स्पेशल अंपायर और ग्रेट वर्क कर रहे हैं, वो लोग एकदम प्रॉपर होंगे अपने डिसीजन में, आप टेंशन मत लीजिए. बॉल पुराया जाए. कमिटी, प्रणव कामले. The second semi-final of Pratishanagar Premier League 2024 is in progress. Saw the first semi-final, Punjab into the finals, and this is the second semi-final. Hyderabad Hyderabad chasing 30 runs to win this match, and they've got already 6 runs on the board, and this is the second over in progress. First over gone for 5. Vishal Thakur is bowling the second over for Mumbai Indians. You can see people started to gather in huge number to watch the second semi-final here in Late Ashok Pisal ground. Definitely people will throng the ground in the final match as expected here in this ground over the years. Vishal Thakur. Vishal Thakur is a great bowler. He has a great capacity. Move the ball inside and outside from the same line and length. He is very hard-working bowler. Does the practice 2 times. The great player Vishal Thakur. Vishal Thakur. स्कोर क्या है? हाँ? Dot ball. कितना हुआ? 8 बॉल 6 हुआ. 8 ball 6 run. कितना? Dot ball. 8 bowling by Vishal Thakur. He is adding an important delivery, an important impact has been played by Vishal Thakur. Great delivery. सिंगल नहीं आया. Suraj Pawar doesn't have the answer for these dot deliveries. Oh yes, Kalpesh, you're absolutely right. Vishal is a magnificent bowler. He's been a tremendous all-rounder for Vishwa Jagrati over the years. Look at his line and length. It's absolutely impeccable line and length by Vishal. Oh, that's stoppage! Find the air! The fields were coming around it, and he takes the catch! Another wicket down for Hyderabad. Well, that's all is happening here, Kalpesh. Vishal Thakur, the great youngster from Vishwa Jagriti, playing his part tremendously. हेलो जेवला जेवला जेवला. Great work. The great work by the youngster. The new batsman in form, कैसा Pesh Vajratkar. The great left-handed batsman has a great career. Great boy, the quickest man, the
Rupesh Wajratkar facing Vishal Thakur. Great shot by Rupesh Wajratkar. This additional one run is so important for Sunrisers Hyderabad. 8 runs. 2 over 8. 18 balls, 20 run needed. 22 run needed. तू हटना वो बराबर बोल रहा है तू पनवती बेटा ना इधर है कि नहीं सुधीर कौन है सुधीर जाने दे छोड़ फोकस करने दे 18 balls, 22 run needed. Audience. Hello. Huh? Yatin. Hello. Yatin. अबे इधर हाथ अबे वो नीचे उधर वो Hello. Yatin. New bowler. Good ball by Nateen. But Sunrisers Hyderabad, I just said, Kishore is very quickest man. सचिन सर, आप देख सकते हो कि ये बॉल डॉट हो गए थे किशोर, लेकिन वो फिर भी इतने क्विक है कि वो रन कंप्लीट करने में सक्सेसफुल रह गए. ये फिटनेस है. रुपेश वजरटकर एक यंगस्टर, उनकी रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही तगड़ी है. आप पिछले सैटरडे से देख रहे हो कि उन कितने क्विक है, और उनके फिटनेस के बारे में आप क्या बोलना चाहोगे? किशोर की फिटनेस के बारे में तो हम बहुत बात कर चुके हैं पहले ही. अभी रुपेश जो है वो भी फिट गाय है, यंगस्टर है, बॉर्न टू प्ले टीम से, ग्रेट ऑलराउंडर है, अच्छे गेंदबाज है, और उनकी बैटिंग जो है वो भी बहुत ही अच्छी है रुपेश की. लेग साइड में शफल करके फ्लिक शॉट मारने में माहिर है रुपेश. हमने देखे दोनों शॉट उन्होंने मारे हैं, वो दोनों भी लेग साइड में फ्लिक किए थे. एब्सोल्युटली ट्रिमेंडस स्टफ बाय रुपेश सो फार. There we go once again. Oh, this time the bowler giving an answer. This time bowling the pitch ball, disguising the batsman in the air, deceiving the batsman in the air, and it ends up as a dot ball. Was it a dot ball? Yes, indeed, gathered by the wicketkeeper behind the wicket. Crucial dot ball at the stage of the innings. To show the experienced comparator is giving tips to the batsman Rupesh Vajratkar. Pratisha Premier League 2024 second semi-final in progress. Oh, pitch ball smashed away off the edge of the bat, flies into the deep into the region. The batsman is looking for the second. Once again, Kishore running like a hare between the wicket. He's looking for the second. He will get it eventually. Unbelievable piece of running by Kishore Kalpeshia. As I said you, they both are very quick and have a good fitness. It will just impact in the ground. Hello. He has the experience here in this ground, Kishore, of running even in underarm cricket, in overarm cricket, in both the version of the game. Kishore, he's been playing cricket here in this ground for so many years, since 1999, I think so, 95 maybe. He's been the real big-hearted cricketer, Kishore Bore. That's of the edge of the bat, plays straight into the fielder's hand. Wicket falls at the wrong time for Hyderabad here. Rupesh was trying to
play a little delicate little cut shot over the third man region, got the top edge of the bat ball flying in the air straight into the hands of the third man region, and a wicket has fallen for Hyderabad at such a crucial time. Now required runs, the runs on the board with that wicket is 12. We are in the third over. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा हव्यात त्या 13 चेंडूने 18 धावांची आवश्यकता आणि निहाल राणे फलंदाजी मार्कवर. बाउंड टू प्लेचे कर्णधार आणि हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना निहाल राणे. ही सेमीफायनल मॅच आहे आणि याच्यानंतर होणार आहे ती फायनल मॅच पंजाब 11 वर्सेस. या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यांच्यामध्ये अंतिम सामना खेळवण्यात येईल. निहाल राणे याचा सुंदर फ्लिक शॉट. निहाल तो कैप्टनशिप के बारे में क्या बोलेंगे कल्पेश? आप तो उनके अंडर खेलते हैं, तो उनके कैप्टनशिप के बारे में कुछ हमको बताएंगे कमेंट्री बॉक्स में यहाँ पे कल्पेश? तो बोल रहा है स्कोर क्या हुआ? 3 ओवर 13 रन. पावर प्ले का ओवर स्टार्ट हो चुका है. निहाल राणे फ्रेश बैट्समैन ग्राउंड पर आ चुके हैं. इनमें बहुत ही अच्छी क्षमता है एक करके स्कोर बोर्ड को आगे बढ़ाने के लिए और बड़े शॉट्स भी मारने के लिए. इनमें क्षमता है, वो टैलेंट है जो एक क्रिकेटर में होना चाहिए. लेकिन कल्पेश अभी 12 गेंदों में 17 रनों की जरूरत है. एक 6 या एक चौकार की 4 की जरूरत है. वो कौन मारेगा इन दोनों में? देखिए, जैसे हमने अभी प्रीवियस मैच में देखा, लास्ट तलक पलना राजस्थान रॉयल्स के पक्ष में था, लेकिन दीपेश आउट ऑफ द सिलेबस वो उन्होंने ऐसा स्ट्रेट शॉट मारकर जिनमें उनका वो रेंज है वो क्लियर करके मैच का पलना उनके टीम पर ये किया. इसी तरह ये अब कुछ भी हो सकता है. 12 बॉल 17 रन. किशोर बहुत ही अच्छे टच में दिखते हुए. निहाल राणे उनकी भी कैपेसिटी और क्षमता बहुत ही बखूबी है. वाइट बॉल सिग्नल फ्रॉम द अंपायर. 12 बॉल 16 रन्स नीडेड. देखते हैं किंग्स 11 पंजाब पहली टीम जो फाइनल में एंट्री करने के लिए. अब देखते हैं मुंबई इंडियंस और सनराइजर्स हैदराबाद में से कौन क्लियर होता है. गुड शॉट बाय कैप्टन किशोर. किशोर बखूबी जानते हैं वो एक रन मारकर और बॉलर को 1 बाउंस की वार्निंग भी दे गई है अंपायर की तरफ से. किशोर बहुत ही अच्छे से एक रन अपने टीम के लिए जमा करते हुए स्कोरबोर्ड को आगे बढ़ाते हुए वो मैच को एकदम डीप तक लेके जा रहे हैं. और ये अनप्लेबल बॉल, इसका जवाब तो शायद कोई भी बैट्समैन के पास नहीं होगा. अनप्लेबल डिलीवरी. टफ टाइम. कितना हो गया स्कोर? कितना बॉल? 10 बॉल 10 बॉल 16 रन की जरूरत सनराइजर्स हैदराबाद को क्लियर करने के लिए, अगर उनको फाइनल में जाना है, या फिर मुंबई इंडियंस वो दूसरी टीम होती है. कुछ शॉट ट्राई किया है. निहाल राणे रन आउट होते हुए और मैच का पलना 70 to 80% मुंबई के पक्ष में झुका हुआ. ऐसे क्रुशल टाइम पे निहाल राणे का विकेट आता हुआ ये बहुत ही बड़ी सफलता है मुंबई इंडियंस के लिए. है न्यू बैट्समैन रौनक, उनमें भी वो बात है, वो टैलेंट है कि वो अपने दम पर ये मैच को क्लियर कर सकते हैं और अपने टीम को फाइनल में लेके जा सकते हैं, जैसे कि उनके टीममेट दीपेश ने किया था. हाँ? नहीं
IPL 2014 बहुत ही बढ़िया ऑर्गेनाइज किया गया है। सोशल वर्कर दत्ता केवस्कर, जेंटलमैन जावेद कच्ची, सर संदीप नंदापल्ली, स्कोर क्या बोला हुआ कितना चाहिए 14 16 runs on board, 14 runs needed, 8 बॉल 14 रन की जरूरत सनराइजर्स हैदराबाद को। इसके बाद का जो मैच होने वाला है वो फाइनल मैच होगा। बहुत ही बढ़िया ऑर्गेनाइज किया गया ये 2024 का पीपीएल। डॉट बॉल, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए, नाम क्या है राजेंद्र, बहुत ही अच्छा गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए अपने टीम के लिए, और ये रौनक आउट। बहुत ही अच्छा सुंदर कैच लिया है विशाल ठाकुर ने, बहुत ही अच्छा गेंदबाजी, बहुत ही अच्छा पलना चल रहा है मुंबई इंडियंस का। क्या सनराइजर्स हैदराबाद के पास वो दीपेश है जो मैच को पलट सकते हैं? का क्या बोलना है इस पे सचिन सर? As I mentioned earlier, cricket is a glorious game of uncertainty. Anything is possible until and unless the last ball is not delivered. You can never ever be sure about the result of the game. And now, Kishore, the experienced campaigner of the crease, is not capable of hitting the big ones, but he will let the other batsman to go for the big one. Chirag, is he capable of hitting sixes, Kalpesh? As I can say, Chirag Kapadia is doing well in practice matches and in practice sessions. I think he can change the match for his team. How many matches has he played for Bond play? Chirag. Past 4 years, Chirag has been engaged and associated with Born to Play very well. He's a great fielder. He plays very well. He bats very well. Let's see what will be the result when he comes to bat. What an opportunity for Chirag to prove himself and get into the Bond to play team here. That's what Premier League does. That's what Indian Premier League is doing it well, giving opportunities to the youngsters to play at the international level. You can see the 2020 World Cup is coming up, so all the teams are selecting their players on the performance of the IPLs. Exactly what is the story for PPL as well? If you're performing well here in PPL, you will get the opportunity to play in your team as well. So this is a good platform for the youngsters to play with. New batsman on strike, Chirag Kapadia, the youngster who has the capability to put the ball out of the rope. Let's see what Chirag Kapadia does for his team. The Gucci boy, a great batsman. Good shot by Chirag Kapadia, but बॉल है आदिराज आदित्य राय Aditya bowling so well till now. Let's see what happens. ये मैच आने करता है Aditya facing Chirag Kapadia. कवर से एक्स्ट्रा मारा था वो कहना बॉल And the efforts was great. Great shot by Chirag Kapadia. Great one. I said you, Sachin sir, that this boy, this Gujju boy, has that capability to hit the sixes because he's doing well in practice matches and practice session. He's been guided by Nihal Rane for past 4 years. He's well groomed so far. So eyes will be there on Chirag Kapadia to play in the Bond to play for the next season, maybe. The way he played that stroke, he got the elevation right, didn't got the height at this time of the edge of the bat, flying into the final leg region. The match is almost over. Mere formalities remaining now, I should say, in the match.
Well fought, Kishore. Well fought, Hyderabad. Very well played. प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग 2024. आपण विशेष आभार इथे मानतो आहोत राजूभाई राव, ज्येष्ठ समाजसेवक प्रतीक्षा नगर मधले आहे राजूभाई राव. तसेच त्याचप्रमाणे आम्हाला नेहमी सहयोग करणारे आमचे लाडके दशरथदादा पवार, मनोज गायकवाड, नाकोडा ज्वेलर्स सुधीर शिरगावकर, हेमंत बंगेरा, सचिन क्षीरसागर, विकास सकरे, त्याचप्रमाणे जावेद कच्ची, UPL मधील सर्व सदस्य आणि त्याचप्रमाणे संदीप गुंडापल्ली, सर्वांचे विशेष आभार. आणि याचप्रमाणे हा सामना मुंबई इंडियन्स यांनी जवळजवळ खिशात घातलेला असं काय म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि अंतिम सामना होणार आहे तो पंजाब किंग्स 11 वर्सेस मुंबई इंडियन्स, आमची मुंबई. हार्ड लक टू हैदराबाद. पुढच्या सीझन मध्ये भेटू. आणि कॉंग्रॅच्युलेशन मुंबई इंडियन्स. यानंतरचा सामना सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता. फायनलचा सामना किंग्स 11 पंजाब वर्सेस मुंबई इंडियन्स, असा हा फायनलचा सामना अशोक तुषार ग्राउंड मध्ये रंगेल. आपण विशेष आभार मानतोय ते सर्व मान्यवरांचे व ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले असे सर्वांचे विशेष आभार आपण मानतोय. प्रतिष्ठा नगरचे ज्येष्ठ समाजसेवक आमचे सर्वांचे लाडके राजूभाई राव, त्याचप्रमाणे दशरथदादा पवार, त्याचप्रमाणे मनोज गायकवाड, नाकोडा ज्वेलर्स, त्याचप्रमाणे हेमंत बंगेरा, विकास सकरे, सुधीर क्षीरसागर, सचिन क्षीरसागर, जावेद कच्ची, संदीप गुंडापेल्ली, आदित्य पवार आणि सिद्धेश मंचेकर यांनी धावपट्टी केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आर्यन राजराव यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच प्रतिष्ठा नगर प्रीमियर लीग तर्फे त्यांचे खूप खूप हॅलो सर्व मान्यवरांचे खूप खूप